मित्रांनो, आता या व्हिडिओ लेसन मध्ये आपण शिकणार आहोत ॲडिशनची शुद्ध मेथड। शुद्ध हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ होतो डॉट। तर डॉट याचा अर्थ बिंदू, छोटा पॉइंट। मग या पॉइंटचा उपयोग आपण ॲडिशन करत असताना कसा करतो? ही मेथड वेगवान नसेलही कदाचित, पण ही इनोव्हेटिव्ह निश्चित आहे, अभिनव निश्चित आहे, रंजक निश्चित आहे। ॲडिशन मधला ताण घालवण्यासाठी ही पद्धत निश्चित उपयोगाची आहे। तर आपण पहिले एक छोटं डिस्क्रिप्शन वाचून घेऊ। In this method, while adding whenever sum reaches 10 or more, we draw a dot over immediate left digit and carry on further addition with units place digit of the sum. Value of Shuddha is 1. जो डॉट आपण काढतो त्या डॉटची व्हॅल्यू ही नेहमी 1 अशी असते। आता ही मेथड आपण समजून घेऊ। एक उदाहरण घेऊ। 3 डिजिट्स नंबरचं एक उदाहरण घेऊ। पहिलं उदाहरण 392 प्लस 674 या दोन नंबर्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे। लक्षात घ्या काही नियम। या पद्धतीने ॲडिशन करत असताना सुरुवात ही नेहमी राईट टू लेफ्ट करायची असते, बरोबर आहे? सुरुवात ही नेहमी राईट टू लेफ्ट करायची असते। आणि डिजिट्सची ॲडिशन करत असताना तुम्ही टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप असंही करू शकता। ठीक आहे, आपण टॉप टू बॉटम करूया, चालेल? आणि तुम्ही बॉटम टू टॉप असंही करू शकता, देयर इज नो प्रॉब्लेम। ठीक आहे, तर सुरुवात करूया युनिट्स प्लेस डिजिट्स पासून। 2 and 4, ॲड 2 and 4 या 2 आणि 4 ची ॲडिशन करा। 2 + 4 6, 6 जसाच्या तसा लिहा। आता टेन्स प्लेस डिजिट्स 9 + 7, 9 + 7 किती होतात? 9 + 7 = 16। लक्षात घ्या आपण काय लिहिलेलं आहे? Whenever sum reaches 10 or more, we draw a dot over immediate left digit. म्हणजे जेव्हा केव्हा सम ही 10 पेक्षा जास्ती येते तेव्हा लगेचच आपण ज्या डिजिट वरती ती सम 10 पेक्षा जास्ती येते त्या डिजिटच्या अगदी लेफ्ट साइडच्या डिजिट वरती एक डॉट काढतो। ठीक आहे, काढला डॉट। का काढला? कारण सम ही 10 पेक्षा जास्ती आहे म्हणून आपण हा डॉट काढला। पण लक्षात घ्या सम आहे 16, आपण हा डॉट काढला या 1 ला रिप्रेझेंट करायला, या 1चं या 1चं प्रतिनिधित्व करायला आपण हा डॉट काढलेला आहे, त्यामुळे या डॉटची व्हॅल्यू आहे 1। ठीक आहे, मग 1 या सम मधून 1 निघून गेल्यानंतर उरले किती? 6। 6 ला पुढे घेऊन जा किंवा डिजिट संपले असतील तर आन्सर लाईन मध्ये 6 जसेच्या तसे लिहा। आता या हंड्रेड्स प्लेस डिजिट्स वरती 3 + 1 या डॉटची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे, म्हणून 3 + 1 4, 4 + 6 10, 10 जसेच्या तसे लिहा। म्हणजे आन्सर काय आलेलं आहे आपलं? 1066। आता हे आन्सर आपण बीजांक मेथडनी चेक करून पाहूया। 392 चा बीजांक काढा, 9 एक्सक्लूड करा, 3 + 2 5, 5 आहे बीजांक 392 चा। 674 चा बीजांक काढा, 6 + 7 13, 9 निघून गेले, राहिले 4, 4 + 4 8, 674 चा बीजांक आहे 8। आता यांची ॲडिशन करा। ॲडिशन मधलं आन्सर चेक करण्यासाठी आपण काय करतो? ज्या नंबर्सनी ॲडिशन मध्ये पार्ट घेतलेला आहे, भाग घेतलेला आहे, त्या नंबर्सचा पहिले आपण बीजांक काढतो, त्या बीजांकाची ॲडिशन करतो आणि त्या बीजांकाची ॲडिशन करून जो बीजांक येईल त्या बीजांकाला आपण आन्सरच्या बीजांकासोबत टॅली करतो, इक्वेट करतो। जर बरोबर आलं तर उत्तर बरोबर आहे, नाही तर चूक आहे। तर 5 + 8 13, 13 चा बीजांक किती? 4। ठीक आहे, तर 4 हा बीजांक आलेला आहे या ॲडिशनचा। आता उत्तराचा बीजांक काढू, आन्सरचा बीजांक काढू। 1 + 6 7, 7 + 6 13, 13 म्हणजे 4। ठीक आहे, म्हणजे आन्सरचा बीजांक आणि या ॲडिशनचा बीजांक एकच आहे, याचा अर्थ आपलं उत्तर करेक्ट आहे, आन्सर करेक्ट आहे। पुढलं उदाहरण, दुसरं एक्झाम्पल
4397 प्लस 6783 या दोन नंबर्सची आपल्याला शुद्ध मेथडनी ॲडिशन करायची आहे. तर सुरुवात करूया युनिट्स प्लेस डिजिट्स पासून. 7 + 3 10. इथे सम 10 आलेली आहे पहा. 7 + 3 = 10. नियम काय आहे? डिजिट्सची ॲडिशन करता करता जेव्हा सम 10 किंवा त्यापेक्षा जास्ती येते तेव्हा आपल्याला त्या टेन्स प्लेससाठी, त्या सम मधल्या टेन्स प्लेससाठी म्हणजे 1 साठी आपल्याला जिथे ती सम आलेली आहे त्याच्या डावीकडल्या डिजिटवरती, लेफ्ट साइडेड डिजिटवरती एक डॉट काढायचा असतो. ठीक आहे. मग या 1 साठी जेव्हा आपण तो डॉट काढतो तेव्हा आपल्या हाती उरले किती? 0. मग त्या 0ला घेऊन पुढे ॲडिशन कंटिन्यू करायची. पण इथे 2च नंबर्स आहेत म्हणून इथे सगळे डिजिट्स संपलेले आहेत. म्हणून हा जो 0 आहे तो आन्सर लाईनमध्ये जसाच्या तसा लिहायचा. आता टेन्स प्लेस डिजिट्स वरती या. 9 + 1. लक्षात घ्या या 1 साठी आपण डॉट काढलेला आहे म्हणून व्हॅल्यू ऑफ दिस डॉट इज 1. या डॉटची व्हॅल्यू 1 आहे म्हणून आपल्याला 1 कन्सिडर करावा लागेल ॲडिशन मध्ये. 9 + डॉट म्हणजे 9 + 1 10. पुन्हा 10 आलेली आहे. 9 + 1 = 10. पुन्हा ॲडिशन म्हणजे सम 10 आलेली आहे म्हणून या 10 पैकी या 1 साठी, टेन्स प्लेस डिजिट साठी जिथे कुठे सम 10 आलेली आहे त्याच्या एक्झॅक्टली डाव्या बाजूच्या लेफ्ट साइड कडल्या डिजिटच्या वरती एक डॉट काढायचा आहे. या 1 साठी तो डॉट आपण या 1 साठी काढलेला आहे. मग हाती उरले किती? 0. मग 0ला सोबत घेऊन पुढली ॲडिशन कंटिन्यू करायची आहे. 0 या डॉट पर्यंत 10 आलेली होती. एक डॉट आपण काढलेला आहे. आता 0 आपल्या हाती आहे म्हणून 0 + 8 8 म्हणून 8 आन्सर लाईन मध्ये लिहा. आता हंड्रेड्स प्लेसेस वरती या. 3 + 1 डॉटची व्हॅल्यू 1. 3 + 1 4. 4 + 7 11. 4 + 7 11. पुन्हा सम 10 पेक्षा जास्ती म्हणून या टेन्स प्लेस 1 साठी एक डॉट काढा. कुठे काढायचा डॉट? जिथे सम आलेली आहे म्हणजे या 7 वरती, या 7 वरती सम आलेली आहे 11 म्हणून या 7च्या एक्झॅक्टली लेफ्ट साइडला आपण काढलेला आहे डॉट. कशासाठी? या 1 साठी तो डॉट काढलेला आहे. मग उरले किती? 1 म्हणून 1 आता लिहा आन्सर लाईन मध्ये. आता थाउजंड्स प्लेसेस वरती या. 4 + 1 5. 5 + 6 11. पुन्हा 11. 5 + 6 = 11. सम 10 पेक्षा जास्ती आहे म्हणून या टेन्स प्लेस डिजिट 1 साठी जिथे कुठे सम आलेली आहे म्हणजे या 6 वरती ती सम आलेली आहे म्हणून या बाजूला याच्या लेफ्ट साइडला एक डॉट काढायचा आहे. आता उरले किती? 1. कारण या 1 साठी आपण हा डॉट काढलेला आहे. आपल्या हाती किती आहेत आता? 1 आहे म्हणून 1 जसेच्या तसे लिहा. आता 10,000 प्लेसेस वरती या कारण आपण ऑलरेडी इथे एक डॉट काढून चुकलेलो आहे म्हणून 10,000 प्लेसेस वरती या. पहिल्या नंबरमध्ये इथे काहीच नाही. दुसऱ्या नंबरच्या लेफ्ट साइडला एक डॉट आहे. त्या डॉटची व्हॅल्यू 1 आहे म्हणून 1 जसाच्या तसा लिहा. कारण या 1 सोबत ऍड करायला काहीच नाही आहे म्हणून जसाच्या तसा लिहा. आणि इथे सगळे डिजिट्स संपले आणि वी आर रेडी विथ अवर आन्सर. काय आहे आन्सर? 11,180 हे आन्सर आहे. मित्रांनो अशा पद्धतीने डॉट मेथडनी म्हणजे शुद्ध मेथडनी ॲडिशन केली जाते. ही कदाचित फास्ट ॲडिशन मेथड नसेलही पण इनोव्हेटिव्ह आहे. एका नवीन नजरेने तुम्ही ॲडिशनकडे पाहायला शिकता. हे महत्त्व आहे या मेथडचं. आता बीजांक पद्धतीचा वापर करून ही ॲडिशन करेक्ट आहे की नाही हे आपण चेक करूया. 9 ला एक्सक्लूड करा. 4 + 3 7. 7 + 7 14. 14 म्हणजे बीजांक 5. दुसऱ्या नंबरचा बीजांक 6 आणि 3 एक्सक्लूड करा. काढून टाका कॅल्क्युलेशन मधून बीजांक कॅल्क्युलेट करत असताना कारण 6 + 3 9 होतात आणि आपण 9 आणि असे डिजिट्स की ज्यांची सम 9 आहे ते सगळे डिजिट्स आपण काढून टाकतो. 7 + 8 15. 15 म्हणजे बीजांक 6.
यांची ॲडिशन करा. किती आली ॲडिशन? 5 + 6 11. 11 म्हणजे बीजांक किती? 2. 2 बीजांक आलेला आहे या ॲडिशनचा. आता आन्सरचा बीजांक काढू. 1 आणि 8 एक्सक्लूड करा. 1 आणि 8 एक्सक्लूड करा, कारण सम ऑफ 1 and 8 is 9. म्हणून आपण 1 आणि 8 एक्सक्लूड करतो, काढून टाकतो. उरले किती? 1 + 1 + 0 2. आन्सरचा बीजांक आणि या ॲडिशनचा बीजांक टॅली झालेला आहे, सारखा आलेला आहे, म्हणजे आपली ही ॲडिशन करेक्ट आहे. पुढलं उदाहरण पाहूया. एक्झाम्पल नंबर 3. आता आपण 2 पेक्षा जास्त नंबर्स घेऊया ॲडिशन मध्ये. 3456 plus 6789 plus 9746 plus 2534. हे 4 नंबर्स, प्रत्येकी 4 डिजिट्स असणारे 4 नंबर्स आपण ऍड करूया. 4 संख्या, प्रत्येकी 4 अंक असणाऱ्या 4 संख्या यांची बेरीज आपण करूया. ठीक आहे. नेहमीप्रमाणे राईट टू लेफ्ट, वरून खाली किंवा खालून वर सुद्धा आपल्याला करता येईल. तर सुरुवात करूया आपण. राईट टू लेफ्ट. आत्तापर्यंतचे 2 एक्झाम्पल्स आपण वरून खालपर्यंत केले होते, म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम केले होते. आपण यावेळेला बॉटम टू टॉप करू. हीच ब्युटी आहे या गणिताची, ही ब्युटी आहे या रंजक आणि अभिनव गणिताची, ही ब्युटी आहे की तुम्हाला चॉईस आहे. तुम्ही तुमची चॉईस प्रॅक्टिस करू शकता. बरोबर आहे. त्यामुळे आपण आता हे तिसरे एक्झाम्पल बॉटम टू टॉप पर्यंत करूया. चालेल? ओके. सो स्टार्ट. 4 + 6 10. इथे सम 10 आलेली आहे, म्हणून या 6च्या लेफ्ट साइडला जो डिजिट आहे 4 त्याच्यावरती मी एक डॉट काढलेला आहे. सम आलेली आहे 10. या 10 पैकी 1 साठी मी एक डॉट काढला या 4 वरती, आणि माझ्या हाती किती आहेत आता? 0. 0 ला सोबत घेऊन मी पुढे जाणार, म्हणजे पुढले ॲडिशन करणार. 0 + 9 9. 9 + 6 15. या 6 वरती सम आलेली आहे 15. 15. या 15 पैकी 1 साठी मी या 6च्या लेफ्टला एक डॉट काढणार, आणि माझ्या हाती किती आहेत? 5. आता उरले किती? 5. म्हणून 5 जसेच्या तसे आन्सर लाईन मध्ये लिहिणार. करेक्ट आहे. आता या 10th प्लेस डिजिट्स वरती व्हॅल्यू ऑफ डॉट इज 1. ठीक आहे. हे नेहमी लक्षात असू द्या, व्हॅल्यू ऑफ डॉट इज 1. तर सुरुवात करू फ्रॉम बॉटम टू टॉप. 3 + 4 7. 7 + 1 8. 8 + 8 16. येस. 8 जवळ आलेली आहे. 8 वरती सम आलेली आहे 16. या 16 पैकी या 1 साठी डॉट काढला मी 7च्या वरती. का? कारण हा 7 या 8 ला जस्ट ॲट द लेफ्ट साइड, म्हणजे इमिजिएट लेफ्ट बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. म्हणून या 1 साठी मी एक डॉट काढला. आता आपल्या हाती किती आहेत? 6. या 6 ला पुढे घेऊन जा. हा पहा, युनिट्स प्लेस डिजिट 6 उरलेले आहेत. या 6 ला पुढे घेऊन जा, म्हणजे पुढे ॲडिशन करा. 6 + 5 11. 6 + 5 11. पुन्हा 11, म्हणजे 10 पेक्षा जास्ती. या 11 पैकी या 10th प्लेस डिजिट 1 साठी एक डॉट मी काढणार या 4 वरती, आणि आपल्या हाती येते आता 1. 1 + 1. या डॉटची व्हॅल्यू आहे 1. सो 1 + 1 2. म्हणून 2 लिहा जसाच्या तसा 10th प्लेस डिजिट्सच्या खाली. आता या 100th प्लेस डिजिट्स वरती. ठीक आहे. नेहमी मित्रांनो लक्षात असू द्या, या डॉटची व्हॅल्यू 1 आहे, तो सुटून जायला नको, एक्सक्लूड व्हायला नको. ठीक आहे. 5 + 7 12. इथे सुद्धा सम आलेली आहे 12. 12 पैकी या 1 साठी जिथे कुठे सम 10 पेक्षा जास्ती आलेली आहे त्याच्या जस्ट लेफ्ट साइडला त्या सम मधल्या 1 साठी एक डॉट काढायचा असतो, जो आपण काढला. आता आपल्या हाती आहेत 2, म्हणजे 2. 2 ला सोबत घेऊन पुढे चला. 2 + 7 9. 9 + 1 10. 10 आलेले आहेत, म्हणून पुन्हा या 10 मधल्या 1 साठी या 6 वरती एक डॉट काढायचा आहे. आपल्या हाती किती आहेत आता? 0. या 0 ला सोबत घेऊन पुढे जायचंय. 0 + 4 4. 4 + 1 5. 5 लिहा जसाच्या तसा.
हंड्रेड्स प्लेस डिजिटच्या खाली. आता या थाउजंड्स प्लेसेस वरती, ठीक आहे, 2 + 9 11, 11 आलेलं आहे. 11 या 11 पैकी या टेन्स प्लेस डिजिट 1 साठी जिथे कुठे 10 पेक्षा जास्ती सम आलेली आहे तिथे, म्हणजे या 9च्या लेफ्ट साइडला एक डॉट काढा. हा डॉट आपण या 1 साठी काढलेला आहे. मग आपल्या हाती किती येत आता 1. 1 प्लस व्हॅल्यू ऑफ डॉट इज 1. 1 + 1 2. 2 + 6 8. 8 + 1 9. 9 + 3 12. 12 पैकी या 1 साठी या 3च्या लेफ्ट साइडला बाजूला एक डॉट काढा. आपल्या हाती येत आता 2. इथे मात्र सगळे डिजिट संपलेले आहेत म्हणून 2 आन्सर लाईन मध्ये जसंच्या तसं लिहा. वास्तविक पाहता इथे सगळे डिजिट्स या चारही नंबर्स मधले संपलेले आहेत, पण आपण ॲडिशन करत असताना इथे डॉट्स काढलेले आहेत. ठीक आहे ना, डॉट्स काढलेले आहेत म्हणून आपल्याला 10,000 प्लेसेस वरती सुद्धा यायचं आहे. 1 व्हॅल्यू ऑफ डॉट इज 1. या डॉटची व्हॅल्यू किती आहे 1. सो 1 + 1 2. 2 आन्सर लाईन मध्ये लिहा. आणि अशा पद्धतीने ही ॲडिशन आपली संपलेली आहे. आता ॲडिशन करेक्ट आहे की नाही हे चेक करून पाहायचं आहे. चेक करून पाहू. पहिल्या नंबरचा बीजांक 4 and 5 सोडून द्या. 3 and 6 सोडून द्या. लक्षात घ्या, बीजांकाचं कॅल्क्युलेशन करत असताना 0 आणि 9 यांची व्हॅल्यू ही एकच असते. नवांक पद्धतीवर आधारित असल्यामुळे बीजांक पद्धतीमध्ये 9 आणि 0 यांची व्हॅल्यू ही एकच आहे. त्यामुळे इथे तुम्ही एकतर 0 पण लिहू शकता किंवा 9 पण लिहू शकता. कारण 4 आणि 5 आपण सोडून दिलेले आहेत. 3 + 6 9. त्यामुळे आपण 3 आणि 6 हे पण सोडून दिलेले आहे. त्यामुळे उरले किती 0. 0 हा बीजांक आहे पहिल्या नंबरचा. दुसऱ्या नंबरकडे या. 9 ला सोडून द्या. 6 + 7 13. 13 म्हणजे किती 9 काढून टाका 13 मधून. किती राहिले 4. 4 + 8 12. 12 मधून सुद्धा 9 काढून टाका. किती राहिले 3. म्हणजे 3 बीजांक आहे या दुसऱ्या नंबरचा. आता तिसऱ्या नंबरचा बीजांक 9 सोडून द्या. 7 + 4 11. 11 म्हणजे किती 9 काढून टाका. 11 मधून 9 काढून टाका. 2. 2 + 6 8. 8 आहे बीजांक या थर्ड नंबरचा, तिसऱ्या नंबरचा. आता चौथ्या नंबरचा बीजांक 3 4 आणि 2 आपण काढून टाकू, सोडून देऊ. कारण 3 + 4 7. 7 + 2 9. हे 3 असे डिजिट्स आहे की ज्यांची सम ही 9 येते म्हणून हे तीनही डिजिट्स आपण सोडून देऊ. उरले किती 5. 5 आहे बीजांक चौथ्या नंबरचा. ठीक आहे. आता या बीजांकावरती तेच ऑपरेशन अप्लाय करा की जे ऑपरेशन तुम्ही या 4 नंबर्स वरती अप्लाय केलं होतं. कुठलं ऑपरेशन आहे ते ॲडिशनचं ऑपरेशन. म्हणून या बीजांकाची ॲडिशन करा. ठीक आहे. 3 + 8 11. 11 मधून 9 काढून टाका. 2 राहिलेले. 2 + 5 7. 7 आहे बीजांक या चारही नंबर्सच्या ॲडिशनचा. आता आपण आन्सरचा बीजांक काढू. 5 + 2 7. 7 + 2 9. त्यामुळे हे 2 5 आणि 2 हे तीनही डिजिट्स सोडून द्या. उरले किती 2 आणि 5. 2 + 5 7. आन्सरचा सुद्धा बीजांक आहे 7. त्यामुळे ॲडिशनचा बीजांक 7, आन्सरचा बीजांक 7. टॅली झालेला आहे. करेक्ट आहे दोन्ही साइड्स. त्यामुळे आपलं हे ॲडिशन करेक्ट आहे. फोर्थ एक्झाम्पल पाहूया आपण. चौथं एक्झाम्पल पाहू. ठीक आहे. 36 + 97 + 68 + 74 + 64 + 85. 1 2 3 4 5 6. 6 नंबर्स आहेत. 6 नंबर्स, टोटल 6 नंबर्स. या 6 नंबर्सची आपण ॲडिशन करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. राईट टू लेफ्ट. आता यावेळेला आपण वरून खाली येऊ, म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम. चला सुरुवात करूया मग. 6 + 7 13. 13 आहेत. 13 आलेले आहेत. 13 मधल्या या 1 साठी 9 वरती एक डॉट द्या. डॉट काढा. आणि आता आपल्या हाती उरले किती 3. 3 ला सोबत घेऊन पुढे चला. 3 + 8 11. पुन्हा 11.
म्हणजे 10च्या वरती, म्हणून या 11 पैकी 1 साठी जिथे कुठे सम 11 आलेली आहे त्याच्या लेफ्ट साइडला एक डॉट काढा. म्हणजे लेफ्ट साइडला जो डिजिट आहे त्या डिजिटच्या वरती काढायचा असतो. ठीक आहे ना, थोडंसं स्लाइटली अबोव. मग आता उरले आपल्या हाती किती? 1. 1 ला सोबत घेऊन पुढे चला. 1 + 4 5, 5 + 4 9, 9 + 5 14, 14 आलेले आहेत. 14 पैकी या 1 साठी जिथे 14 सम आलेली आहे त्याच्या डावीकडल्या डिजिट वरती एक डॉट काढा. लेफ्ट डिजिट वरती एक डॉट काढा. आता आपल्या हाती किती आहेत? 4. 4 उरलेले आहेत. रिमाइंडर 4 आहे. 4 उरलेले आहेत म्हणून 4 आन्सर लाईन मध्ये जसेच्या तसे लिहा. आता टेन्स प्लेसेस कडे या. 3 + 1 4, 4 + 9 13. 13 पैकी या 1 साठी जिथे 13 आलेला आहे त्याच्या लेफ्ट साइडला एक डॉट काढा. उरलेले आहेत 3. 3 ला घेऊन पुढे चला. 3 + 1 व्हॅल्यू ऑफ डॉट इज 1. 3 + 1 4, 4 + 6 10. 10 आलेले आहेत. या 10 मधल्या 1 साठी एक डॉट काढा. 6च्या बाजूला काढ. इथे सम 10 आलेली आहे. आता आपल्या हाती किती आहेत? 0. 0 ला सोबत घेऊन पुढले ऍडिशन करा. 0 + 7 7, 7 + 6 13, पुन्हा 13. 13 पैकी युनिट्स प्लेस डिजिट 1 साठी एक डॉट काढा. आणि आपल्या हाती आहेत 3. त्या 3 ला सोबत घेऊन पुढे जा. 3 + 1 4, 4 + 8 12. 12 आलेले आहे म्हणजे 10 पेक्षा जास्ती, म्हणून या 12 पैकी 1 साठी टेन्स प्लेस डिजिट 1 साठी एक डॉट काढा. आपल्या हाती येत आता 2 म्हणजे 2. 2 जसेच्या तसे आन्सर लाईन मध्ये लिहा या टेन्स प्लेस डिजिट्सच्या खाली. आता ऍडिशन करत असताना आपण 1 2 3 4 या 4 डिजिट्सच्या लेफ्ट साइडला एक एक डॉट दिलेला आहे. त्यामुळे आता या डॉट्सची सुद्धा ऍडिशन आपल्याला करावी लागणार आहे. कारण व्हॅल्यू ऑफ डॉट इज 1. या डॉटला एक व्हॅल्यू आहे म्हणून हंड्रेड्स प्लेस डिजिट्स मध्ये जे डॉट्स लिहिलेले आहे त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजची आपल्याला ऍडिशन करायची आहे. डॉटची व्हॅल्यू आहे 1 म्हणून 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 1 4. 4 आलेले आहेत. 4 मी आन्सर लाईन मध्ये लिहिले. इथे आपली ऍडिशन संपलेली आहे. 424 हे आन्सर आहे. आता हे आन्सर करेक्ट आहे की नाही हे आपण चेक करून पाहू बीजांक मेथडनी. पहिल्या नंबरचा बीजांक 36चा बीजांक 9. 3 आणि 6 एक्सक्लूड केले तरी चालतील. बीजांक आलेला आहे 0. तुम्ही 9 सुद्धा लिहू शकता बरं का. पुढे 9 सोडून द्या. आता 7. 7 जसेच्या तसे लिहा. 7 बीजांक 97चा. आता तिसऱ्या नंबरकडे या. 6 + 8 14. 14 म्हणजे बीजांक 5. 7 + 4 11. 11 म्हणजे बीजांक 2. 6 + 4 10. 10 म्हणजे बीजांक 1. 8 + 5 13. 13 म्हणजे बीजांक 4. आता या सगळ्या बीजांकावरती ऍडिशनचीच क्रिया करा. प्लस 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 अँड प्लस. ठीक आहे. 0 + 7 7, 7 + 5 12. 12 मधून 9 एक्सक्लूड करा. 3 3 + 2 5, 5 + 1 6, 6 + 4 10. 10 म्हणजे बीजांक 1. या ऍडिशनचा बीजांक आहे 1. आता आन्सरचा बीजांक काढू. 4 + 2 6, 6 + 4 10. 10 म्हणजे बीजांक 1. म्हणजे आन्सरचा सुद्धा बीजांक 1 आहे. दोन्ही साइड कडले बीजांक सारखेच आहेत म्हणजे आपलं उत्तर करेक्ट आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने शुद्ध मेथड ऑफ ऍडिशन केली जाते. मला आशा आहे की ही शुद्ध मेथड ऑफ ऍडिशन तुम्हाला व्यवस्थित कळलेली आहे.